आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। मी ठीक आहे रे, मला कोण हात लावेल, पण सरांना मारलं याचं वाईट वाटतं। त्यांनी काय केलं होतं? अरे काय लोक असतात ना शिवा। आता कोण आलंय? माहित नाही, तू तू बघ, मी जरा किचन मध्ये। हा आलोच। काय नमस्कार नमस्कार नमस्कार। काय काय? कोण पाहिजे? आपल्याला ओळखलं? अरे ओळखलं ना आपल्याला। अरे कोण पाहिजे? तुमच्याकडे येणाऱ्या पाहुण्यांना काय असं बार ठेवूनच बोलतात काय? हा काय हरकत नाही, मीच येतो घरात। हॅलो, ए अरे काय आहे? अरे थांब। हॅलो, अरे काय पाहिजे? जा, श्रीमंतांचा सोफा लई नरम आहे, भारी आहे। ए कोण पाहिजे तुला? भूक लागली, काहीतरी खायला मागव ना। व्हेज नॉन व्हेज काय कोण चालेल आपल्याला? काय चाललंय? कोण पाहिजे तुला? चल निघ, घराबाहेर निघ। चल. जरा मागे मागे हो. पोरगं आहे ते, नवीन आहे, लहान आहे, सवय नाही त्याला। तू तुझ्या बापाला बोल, तो ओळखतो मला। काय म्हणतोस तू त्याला? भाऊ भाऊ, हा भाऊला बोल। राहिलं मीच बोलवतो। भाऊ ए अरे कुठे चाललाय? आत नका जाऊ। भाऊ भूतबीत दिसलं की काय? दुर्गा पाहिली ना? सांगितलं होतं आत नका जाऊ। अरे बाप रे, डॅशिंग, रुबाबदार, तडफदार, तुमचीच वाट बघतो। मोठी भरायची ना हिला, पदरच ना। या भाऊ या। तू काय करतोयस इथे? निघ इथून, निघ। आता बस रे। बोललो होतो ना, सांगितलं होतं ना की तुझा बाप ओळखतो आपल्याला। हे बघ, तुझा माझा काही संबंध नाहीये, तू निघ। तेच तेच सांगायला आलोय, तुमचा आणि आमचा काय संबंध? ठरलं होतं ना आपलं, मी तुमच्या कामात येणार नाही, तुम्ही माझ्या कामात यायचं नाही। तरी पण तुझी ही सून दुर्गा समाजसेवेची चाड लागली आहे तिला। माझ्या कामात ढवळाढवळ करते, बिघडवते ते काम। हे भाऊ, आपल्याला पटत नाही, सांगतोय आता। दुर्गा बोलला ना मला, तुला माझा कोपच दाखवते। शिवा 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 थांब, शिवा थांब। ही हिरोपंथी इथे ना तुझ्यावरती। त्या तांदळाचं काय झालं माहितीये? जाम स्वस्तात सोडलाय त्याला, आणि तू जर का जास्त वटवट केलीस ना तर तुझ्या त्या रात्र शाळेतल्या सगळ्यांची हीच अवस्था होईल, कळलं? अबे तू हात तर लावून दाखव, तुला दाखवते मी कोण आहे ते। शिवा थांब, शिवा थांब, थांब। शिवा याच्याशी वाद घालू नको, काही उपयोग होणार नाही। सासरा काय बोलला कळलं? आलं लक्षात आलं का? ऐकायचं त्याचं। समजाव तुझ्या बायकोला, माझ्या धंद्यात ढवळढवळ करायची नाही। जर का तुम्ही माझ्या धंद्यात घुसलात तर मी तुमच्या धंद्यात घुसेल। ते एक डील व्हायचं ना तुझा, पार्टनर भेटला होता तुझा, चांगली पार्टी दिली, एक जण पार्ट्या देतोय आणि एक जण कामात ढवळढवळ करतो। जाओ
आपल्याला पटत नाही. तुझी काही गरज नाहीये. काय करायचं ते आमचं आम्ही करू. निघ तू. देसाई, वय झालं तुमचं, दिवस संपलेत आता तुमचे. ए सांभाळून. सांगितलं ना पोरगा आहे ते. आशुतोष, पुन्हा सांगतो, बायकोला समजावतो, नातं याच्यात तुझंच नुकसान. देसाई आणि परिवार येतो आता. चला रे. आशुतोष, अजूनही सांगतो, समजाव तुझ्या बाई, नाही तर तुझंच नुकसान. कोण होता हा माणूस आणि असा कसा डायरेक्ट आपल्या घरात घुसला? बघितलं ना तुम्ही, किती किती विचित्र होतं, किती अर्वाच्य बडबड करत होता. असा डायरेक्ट घरात येतो कसा तो? आणि मला एक कळत नाही शिवा, तू का अशा लोकांच्या नादी लागतेस? शांत राहा. शिवा, काय झालंय? हो भाऊ, वा, आणि म्हणून तू अशा विक्षिप्त माणसाला आपल्या घरात घेऊन आलीस? ती कुठे घेऊन आली आहे ताई? तो आपला आला निर्लज्जासारखा. हो, पण कारण तर शिवाच आहे ना. का ही अशी संकट आपल्या घरात घेऊन येते मला कळत नाहीये. कुणाला काही झालं असतं तर काय केलं असतं हिने? कीर्ती, तिने ह्या घरासाठी काय केलंय ह्याचे दाखले द्यायची गरज नाहीये. नेहमी नेहमी अशी हिरोगिरी करून ना काही होणार नाही अशी. एक दिवस तुझी ही हिरोगिरी ना आमच्या अंगाशी येईल. बस, उद्या सकाळी बोलू आपण यावर. पण कसा आला इथे? त्याला कसं कळलं मी इथे राहते, मी कोण आहे? काय फरक पडतोय तुला? नाही, मला उत्तर देच तू. काय करणार होती जर कुणाला काही केलं असतं त्याने? कीर्ती, शांत हो आता. आणि चला आता झोपा सगळ्यांनी, आपण उद्या बोलू यावर. शिवा, शिवा, आशू यार, शिवा, आई. त्याची हिम्मत कशी झाली आपल्याच घरात येऊन आपल्याला धमकी द्यायची? भाऊंना धमकी दिली त्याने. तू आधी शांत हो, ओके? आणि भाऊंचा विचार नको करू. भाऊंनी असल्या 1000 धमक्या ऐकल्या तरी ते आज उभे आहेत ना. अरे पण त्याने तुलाही धमकी दिली, उद्या उठून तुझ्या कामात लुडबुड केली तर? करणार तो, 100% लुडबुड करणार. आता त्याला तो CEO मिळालाय. अच्छा, म्हणजे माझ्यामुळे तू पण फसणार? अगं, आपलं काय ठरलंय? संकट तुझ्यावर आलं काय माझ्यावर, आपण दोघंही एकत्र सामोरं जायचं. काय करायचं ते करू दे त्याला, मी आहे ना तुझ्या सपोर्टला. अरे पण तो आता जास्त ताकद लावेल. अगं, तो लावणारच आहे. हे बघ,